हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 141 पथ्य. एकदा एक राजा आपल्या निवडक सरदार आणि सैनिकांसह अरण्यात शिकारीसाठी गेला होता. शिकार करता करता तो भरकटला आणि वाट चुकला. त्यामुळे त्याची त्याच्या सरदार आणि सैनिकांपासून फारकत झाली. वाट चुकून तो त्या निबिड अरण्यात एकटाच भटकत वाट शोधत फिरू लागला. फिरता फिरता सुदैवाने तो एका ऋषींच्या आश्रमापाशी पोहोचला. आश्रम पाहून राजाचा जीव भांड्यात पडला. तो त्या आश्रमात गेला. साधकांनी राजाला ओळखले. त्यांनी ऋषींना राजा आल्याचे सांगितले. ऋषींनी तत्परतेने पुढे येऊन राजाचे यथोचित स्वागत केले. राजाने ऋषींच्या चरणी मस्तक ठेवले. ऋषींनी राजाला आशीर्वाद दिला. त्याला बसायला आसन दिले. पाणी पिऊन थोडा फलाहार घेतल्यावर राजाला जरा हुशारी आली. त्याने तो वाट चुकला असल्याचे ऋषींना सांगितले. तेव्हा ऋषी म्हणाले, राजन, आपण राजधानीपासून फार फार दूर आला आहात. तेव्हा आपण माझ्या छात्रांना राजधानीत पाठवावे आणि सरदार सैनिकांना येथे बोलावून घ्यावे. यासाठी कमीत कमी 3 दिवस लागतील. तेव्हा आपण ह्या आश्रमात 3 दिवस वास्तव्य करावे. ह्या प्रसंगामुळे का होईना, पण ऋषींचा सहवास, असा सत्संग मिळणार म्हटल्यावर राजाने त्याला संमती दिली. लगेच काही छात्र राजधानीकडे रवाना झाले. 3 दिवस राजाचा मुक्काम आश्रमात होता. राजाला गेली अनेक वर्षे अपचनाचा त्रास होत असे. राजवैद्यांकडून औषध घेऊनही त्यात फारशी सुधारणा झाली नव्हती. परंतु ह्या 3 दिवसात राजाला अपचनाचा त्रास अजिबात झाला नाही. ह्याचे आश्चर्य वाटून राजाने ऋषींना याचे कारण विचारले. तेव्हा ऋषी राजाला म्हणाले की, राजन, अन्न 4 प्रकारचे असते. एक म्हणजे चवीला चांगले असते आणि त्याचा परिणामही चांगला असतो. उदाहरणार्थ दूध, फलाहार इत्यादी पदार्थ. दुसरे म्हणजे चवीला चांगले असते परंतु त्याचा परिणाम वाईट असतो. उदाहरणार्थ चमचमीत, तेलकट, तुपकट इत्यादी पदार्थ. तिसरे म्हणजे चवीला वाईट असते परंतु त्याचा परिणाम चांगला असतो. उदाहरणार्थ कारले, गवार इत्यादी. आणि चौथे म्हणजे चवीला वाईट आणि त्याचा परिणामही वाईट असतो. उदाहरणार्थ मदिरा इत्यादी. तेव्हा काय खायचे प्यायचे आणि काय खायचे प्यायचे नाही हे ज्याचे त्याने ठरवावे. त्यापासून राजाने योग्य तो बोध घेतला. कथामृत 142 धक्क्याला धक्का. आपण एखादे कृत्य करतो किंवा आपल्या हातून एखादी कृती घडते. कधी मुद्दाम होऊन, कधी सहज म्हणून, तर कधी आपल्या नकळत आपल्या हातून कृत्य होत असते. त्या कृतीचा आपण उपभोग घेतो. त्यानंतर आपल्यापुरते ते कृत्य संपते. आपल्याला वाटते की झाले, संपले कृत्य, त्याचा शेवट झाला. त्यामुळे आपण केलेले कृत्य विसरूनही जातो. परंतु आपण केलेले किंवा आपल्या हातून घडलेले कृत्य ही केवळ एक सुरुवात असते. आपल्या त्या एका कृत्यामुळे त्याचा परिणाम म्हणून अनंत काळ पुढे कृत्य घडत असतात, घडतच असतात, घडतच राहतात. आपण सुरुवात केलेल्या त्या कृत्याचा आपल्यापुरता परिणाम होतो आणि तो आपण उपभोगतोही. परंतु त्यानंतर त्यामुळे कृत्यांची सुरुवात झालेली मालिका इतरेजणांना अनंत काळ परिणामित करत राहते. अग्निदेवतेला खांडव वन भक्षण करण्याची इच्छा झाली आणि त्यासाठी अग्निदेवतेने भगवंत श्रींची आणि अर्जुनाची मदत घेतली. त्याप्रमाणे त्या नरनारायणाच्या मदतीने अग्निदेवतेने
खांडव वन भक्षण केले. त्यावेळी खांडव वनात वास्तव्य करणारा मय नावाचा असुर कुलोत्पन्न त्या अग्नीमधून बाहेर पडू इच्छित होता. त्याला बाहेर पडायला मिळावे म्हणून अर्जुनाने अग्नीला आणि भगवंतश्रींना विनंती करून त्याला अभय देऊन त्या वनातून सुखरूप बाहेर पडायला मदत केली. झाले. त्या कृत्याचा परिणाम शेवटी महाभारत घडायला मदत करून गेले. मय हा विश्वकर्मा म्हणजे सध्याच्या भाषेत वास्तुविशारद होता. ह्या मयाने त्याचे प्राण रक्षण करणाऱ्या अर्जुनासाठी म्हणजेच पर्यायाने पांडवांसाठी एक मयसभा बांधली. त्या सभेत जेथे भिंत आहे असे वाटावे तेथे प्रत्यक्षात दार होते. जेथे दार आहे असे वाटावे तेथे प्रत्यक्षात भिंत होती. जेथे पाणी असावे असे दिसे तेथे पाण्याचा केवळ आभास होत असे. जेथे जमीन असावी असे दिसे तेथे प्रत्यक्षात पाणी होते. अशा प्रकारे विस्मयकारी गोष्टी त्या मयसभेत होत्या. पांडवांनी जेव्हा राजसूय यज्ञ केला तेव्हा ह्या मयसभेत अनेक जणांची फजिती झाली. त्यातल्या त्यात कौरवांना ही फजिती एक मौजेची गोष्ट म्हणून स्वीकारता आली नाही. दुर्योधन जेव्हा दार समजून पुढे जाऊ लागला तेव्हा तो प्रत्यक्षात एका भिंतीवर आपटला. पाणी आहे म्हणून वस्त्र सावरून जाऊ लागला तेव्हा प्रत्यक्ष तो जमिनीवरून वस्त्र सावरून चालत होता. जमिनीवरून चालत जाऊ लागला तेव्हा प्रत्यक्षात तो पाण्यात पडला. तेथे दुर्योधनाची ही फजिती पाहत असलेले भीम आणि द्रौपदी दुर्योधनाला खळखळून मोठ्याने हसली. दुर्योधनाला हा फार मोठा अपमान वाटला. पुढे द्यूतात हरल्यावर पांडवांची अवहेलना किंवा द्रौपदीची विटंबना करण्यामागे दुर्योधनाची मयसभेतील फजिती हेही एक कारण होते. हरि ओम.